4-5 दिवसात पोहोचू शकतो आम्ही, 5-1 दिवसात. पण तुम्ही हे सांगता की खूप लय मोठं आंदोलन करायचंय, किती दिवस चालू शकतं? का दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे? महिना 2 महिने, किती दिवस आंदोलन चालू शकतं? आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन माघारी येणार, इतक्या दिवस चालणार. किती लोक असतील सोबत साधारण? आकडा आत्ताच नाही सांगायचं ठरलंय आमचं, आकडा आत्ताच नाही सांगायचा, पण आम्हाला किमान 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो. ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये वारंवार सोशल मीडियावर चर्चा होते, तुम्ही सुद्धा ट्रॅक्टरचा उल्लेख खाली करा, सगळे खाली करा. ट्रॅक्टरचा काय रोल असेल या सगळ्या आंदोलनात? नाही मग आम्हाला साहित्य न्यायला काय, अतरायचं पांघरायचं न्यायचं कशात लोकांनी? ट्रॅक्टर असतील, वाहनं असतील, सगळं आम्हाला न्यावंच लागणार आहे. पण मीनवाईल पिरियडमध्ये बराच अवधी सरकारकडे आहे, तुमच्याकडे आहे, या दरम्यान कुठली बातचीत होऊ शकते का किंवा चर्चा होऊ शकते? हो, त्याच्या आत आम्हाला काय हवंच नाही ना मुंबईला जायची, त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही, आरक्षण द्यावं. तुम्ही सरकारला आता वेळ नाही 24-25 म्हणाला होता, तरी पण एक 20 दिवसाची मुदत त्यांना नाही, सरकारच्या समोर त्यांना 1 घंटा बी नाही. आम्हाला तयारीला जायचं, हे जवळ सोपा विषय नाहीये. उठलं आणि मुंबईला जायचं, पोरं उपाशी मरतील. पण याच्यामध्ये तयारी करायला आता जर आलं म्हणजे तुमच्याशी चर्चा करायला तर तुम्ही तयार आहात? या चर्चा करणार, चर्चा खुल्या, परंतु वेळ दिलेला नाही. कारण आम्हाला समजून घ्या, पोरं थोडे नाहीत, 2-3 कोटी पोरं जाणार आहेत, उपाशी मरतील. तयारीला आम्हाला वेळ पाहिजे. उठलं उद्या गेलो तसं होणार. मुद्दा मांडला की वेगवेगळे लोक आंदोलन करतील आणि त्यासोबतच चर्चा मागण्यासाठी येतील, त्यांच्याशी नाही, म्हणण्याचा उद्देश असा की कोणी करू नका, समाजाच्या सोबत राहा. समाज लढतोय, समाजाची फसवणूक आता व्हायला नको. त्यामुळं सरकार बोलवल जाऊ नका. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्ही जाल, समाज मरेल आपला उपाशी. समाजाचं सोबत राहा, समाजाला सोडून कुणीच जाऊ नका, महाराष्ट्रातला कुणीच जाऊ नका, ही विनंती करायची. समाज चाललाय. पण दरम्यान आंदोलनाच्या संदर्भामध्ये जरी तुम्ही घोषणा केली असली आणि सरकारने कुठलं पाऊल उचललं, तुमच्यासोबत चर्चा केली, तर मग आंदोलनाची दिशा पुन्हा ठरवणार का? 20 तारीख ठरली, आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार, करोडोत निघणार, लाखोत निघणार, हजारात निघणार, पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत. आम्हाला तिथं आमरण उपोषण करायचं पाव असल्यावर. आम्हाला वेळ पाहिजे ना, तयारी नाही करायची. ते काय जवळ आहे का? 400 किलोमीटरवर जायचं आहे, उपाशी मारायचे का पोरं तिथे? 15 दिवस आमच्या हातात पाहिजेत, पूर्ण तयारी करायची, हातरायची, पांघरायची. इथं आम्हाला शेताचं कामं सोयीला लावायचं, कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय. उठलं उद्याच निघा म्हणलं, काय पोराचे हाल होतील आहे का काही? हे बघा, सगळं बुद्धीनं, चाणक्यानं काम करायला लागतं, तर माणूस यशस्वी होतो. त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी, त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी, तुम्हाला सांगतो 2-3 दिवसात पोरं उपाशी मेले असते. लढाई हारायची का जिंकायची? 24 तारखेला अंतिम डेडलाईन आहे. तुमचं आंदोलन विसलाय. 24 तारखेला डेडलाईन संपल्यानंतर 20 तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का? चर्चा बंद करणार का? सरकारने जर 24च्या नंतर चांगला पर्याय 20च्या आत आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का? 20च्या आत जानेवारी याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याला जायचंच आरक्षणासाठी. नाही दिलं, एकदा जर चालायला लागलो 20 तारखेला, मग त्यांची चर्चा फिरच्या बंद. सरकारने 20 तारखेपर्यंत वेळच वाढून देत आहे ना सरकारला. त्यांचा काय समज, आम्हाला आमची तयारी करायची म्हणा. तुम्हाला सांगतो, उद्याच्याला आम्ही चला म्हणलं पोराला, तुम्ही बारकाईनं समजून घ्या. उगाच वेळ असलं ना का काय काढू. काय असतं, 2-2.5 करोड ते 3 करोड मराठा समाज तिकडे निघाला. ही लहान आकडा नाही आहे, बोलणं खूप सोपं आहे. याच्या टीमा पाडणं आहे, याच्या सगळ्यांच्या 10-10 हजाराच्या तुकड्या करणं आहे. आम्हाला 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहे. त्यांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची. त्यांना अन्नधान्य सोबत घेणं आहे, त्यांना पांघरायला घेणं आहे, त्यांना आतरायला घेणं आहे, त्यांना लागणारे मेडिकल घेणं आहे. नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील, 2 दिवसात माघारी यायला लागल. म्हणजे आंदोलनाचा अपयश पदरात घ्यायचं का? विजय मिळवायचा सोडून निवेदनबद्ध तयारी करून निघालो. पण सरकारला संधी आहे ना मग ती. हे आता ते त्यांनी ठरवायचं, आम्हाला घेणं नाही. आम्हाला वेळ पाहिजे वाहनं करणं जाण्यासाठी. कारण हे वाहनं जवळपास, मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, हे पहिल्यांदा सांगतो, जवळपास 10 लाख वाहनं राहणार आहेत. कारण त्या आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत, त्याच्यात साहित्य, झोपायचं, पांघरायचं, कपडे इतक्या दिवसाचे,
त्याच्यात किराणा साहित्य जवळपास 10 लाख वाहन आहेत, ते थोडे नाही आहेत. हे एकत्र येत असताना त्या ठिकाणी जर पोलिसांनी अडवलं किंवा प्रतिबंध घातला, कारण आता पुन्हा आता मुंबईमध्ये नोटीस काढले तशा पद्धतीनं ट्रोफीचा प्रोजेक्ट काढला तर ती कायदेशीर अडचण तुमच्या समोर येऊ शकते ना. आम्ही जाणार, आम्हाला एवढंच माहीत आहे, त्यांनी आता तरी शांतपणाची भूमिका घ्यावी, मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा, त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्यातला आमचा नाविलाज. पण सरकार फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेतो म्हणताय. ते फेब्रुवारी तिकडे मस्त वाटत जाऊ द्या, आम्हाला फेब्रुवारी देणं घेणं नाही. आम्हाला तयारीला 20 दिवस पाहिजेत, मोठी तयारी आहे, हे लहान नाही आहे. आणि हारून माघारी नाही यायचं. हारून जरी माघारी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख 25 डिसेंबर धरता येते, 26 डिसेंबर धरता येते उद्या सकाळी. मी ते नाही करू शकत. मला माझ्या जातीला जिंकायचं आहे, माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचं आहे. गोरगरिबांचे लेकरं खूप वेदना सहन करतात, त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, कारण ह्या 15 दिवसात फुल तयारी पूर्ण करतात. समाज तयारी करतो. पाठीमागं शेत आहे साहेब, आम्हाला कापसं आहेत, गव्हाच्या पेरण्यात, हरभऱ्याच्या पेरण्यात, त्याला पाणी देणं आहे. पोरं तिकडे गेल्यावर इकडे सगळं जळून खाक होईल. सगळंच बघायला लागेल. कापसाची असण्या जर 2-2 झाल्या तोपर्यंत तर मराठ्यांच्या घरात 70% जास्त कापूस येतोय. 30% राहिलेला माता मावल्या येऊ शकतात. आता 15 दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे. मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय. आम्हाला सगळं डोकं लावून करायचं आहे, सगळं डोकं लावून करायचं. तर तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला, महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केले. पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं स्टक करून ठेवायचं, बांधून ठेवायचं. ते सरकारने ठरवायचं. आता 15 दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे. मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय. आम्हाला सगळं डोकं लावून करायचं आहे, सगळं डोकं लावून करायचं. तर तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला, महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केले. पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं स्टक करून ठेवायचं, बांधून ठेवायचं. ते सरकारने ठरवायचं. पण 10 लाख नुसते वाहनं म्हणताय तुम्ही. जर 10 लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील? 3 कोटीच्या पेक्षा कमी नसते, 3 करोडपेक्षा कमी नसते. पण या दरम्यान सरकारने परत शिष्टमंडळ आणले, आता जशी बोलली होती तशी केली तर? आमचं काय म्हणणं आहे, आंतरवाली सोडेपर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा. आम्हाला तयारीला दिवस लागतात. हे गाफीलपणा नाही आहे. बोलणं खूप सोपं असतं, करताना लय अवघड आहे. हा मोठं निवेदन आहे. 15-1 दिवसाचा वेळ पाहिजे. हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले, असं नाही आहे. भूक लागली तर तिथं माणसाला 5 घंटे सुद्धा वेळ निघत नाही. 20 तारखेपर्यंत सरकारचा वेळ आहे. त्यात त्यांनी चर्चा नाही, त्यात मार्ग काढला तर मराठ्याला आरक्षणच पाहिजे ना. या काळात तुम्ही चर्चा करणार नाही का? मग मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे. मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला, त्यांनी द्यावं. नाही दिलं आम्ही निघालो. पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय सांगा. 20 तारीख जरी दिली, तुम्ही वेळ नाही देते, सरकारने खुश व्हायला पाहिजे. काय संबंध त्यांचं खुश व्हायला? आम्हाला आरक्षण दिलं, खुश होऊन काय करतो? पुन्हा वेळ भेटतो. कायच वेळ भेटला ते फेब्रुवारी म्हणते. म्हणजे या काळात तुम्ही चर्चा करणार का? या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, ते आरक्षण मराठ्याला देणार नाहीत. ते मराठ्याचा अपमान करणार आहेत. त्यांना त्याचंच ऐकायचं. मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही. मराठा जातं त्यांना संपवायचे. त्याच्यामुळं आम्हाला, तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरं आहे. हे नुसते झुलट होणार आहेत आम्हाला कायमचे. आम्हाला आता झुलवत नाही राहायचं. आता आम्ही तयारी केली, आम्ही जाणार, आरक्षण घेऊन येणार. त्याशिवाय आम्ही येत नाही. तुमचं काय बंद पडणार आहे त्याशिवाय आम्हाला नाही देणं घेणं. आमचे जीव बंद पडले तिथं, तुमचं काय बंद पडणार आहे मुंबई फंबई? या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा दौरा काय पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल? या दरम्यान 20 तारखेपर्यंत काय नाही ते नाही ठरवलं, पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय. कारण ह्या जिल्ह्याच्या टीमा 2.5 लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत. आता आम्हाला 2.5 लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहेत. या काळात तुम्ही चर्चा करणार का? या काळात तुम्ही चर्चा करणार सरकारशी? जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल. एकदा जर 20 जानेवारीला आम्ही अंतरवाली सोडली, चर्चा फेरच्या सगळ्या बंद. आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार. ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जे काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता. यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो. त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही. तुम्हाला भीती वाटते? आणि हल्ला झाला तरी मी मरायला भेट नाही. मी या समाजासाठी मरायला तयार आहे, भेट नाही. पण जो कोणी मारील तीच मराठी त्याला ठेवत नाही. तो नेमका काय प्रसंग होता? त्या पुऱ्या जातीला ठेवणार नाही. हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून प्रश्न आहे. नाही ते आता राहू द्या.
काय होईल मी सांगेल तुम्हाला, पण आणखीन एकदा एक योग्य वेळ होते. आणखीन ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी यापूर्वीच कारवाईला सुरुवात केली आहे, अनेकांना चौकशी करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला असं वाटतं की पोलीस इतक्यावरती थांबतील? अडू द्या ना मग त्याला. पाटील साहेब, जेव्हा एक आरोप आता की सभेच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा भुजबळ साहेबांवरच तुम्ही बोलताय, यावर आपलं काय मत? भुजबळांवरच तुम्ही बोलताय. काड्या करताना वाहतून काड्या करता मी गप्प बसलो होतो ना. काल मी आधी बोललो का 2-3 दिवस तुम्ही साक्षीदार येत ना राव. ते काय काल कणत बोललं, जरा पोटात कळ निघाल्यासारखं. काही गरज होती कुचका बोलायचं, ते कुचका बोललंय. अमुक करा तमुक द्या, घर बांधा, मंत्र्यांनी तिथंच राहा. घेतो का मग तुलाच खातो सगळं मराठीचं वाटलं करून. म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी, सरकारच त्याला बोलायला लावतं आमच्या मराठ्यांच्या विरोधात. सरकार त्यो बोललं की काम करतंय आणि आम्ही बोललो की करत नाही. याचा अर्थ सरकार त्याचं ऐकतंय आणि मराठ्यावर अन्याय करतंय. म्हणून आम्ही हे डिसिजन घेतलं.